बेलवडी तुकाराम महाराजांच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगण पडलं पार, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं लोणंदमधून ठेवलं प्रस्थान. चांदोबाचं लिंब इथे होणार माऊलींचं पहिलं उभं रिंगण. पुरी आणि अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात. पुरीमध्ये 10 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता. कडेकोट सुरक्षा व्यवस्था. चेन्नईत इमारत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा गेला 10 वर. ढिगाऱ्याखाली आणखी किती जण अडकलेत याची अधिकाऱ्यांना माहिती नाही. वैरण मिळणार गेली, शेत पिकायला होतं गेल्या वर्षी आमदार तसलं झालं. त्याच्यामुळे वैता घेतले होते, रोज नरगळा जायचं, भेटा नाही काय नाही, पैसा अडका. लातूरमधल्या उदगीर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या. आधी गारपीट आणि नंतर पाऊस लांबल्यामुळे पीक गेलं हातचं. या घटना हिंदू राष्ट्र सेना नावाच्या संघटनेने घडवल्या असतील तरी सुद्धा या घटनांच्या पाठी संघ विचारांचाच एक गट आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. फेसबुकवरच्या आक्षेपार्ह प्रतिमांवरून पुण्यामध्ये झालेल्या दंगलींमागे संघ विचारांचाच हात. मोदी सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववाद्यांना मिळालं बळ. IBN लोकमतचे संपादक निखिल वाघ यांनी व्यक्त केलं मत. पवित्र रमजानच्या महिन्याला भारतात उद्यापासून सुरुवात. मोरोक्को पासून इंडोनेशियापर्यंत अर्ध्या देशांमध्ये मात्र रमजान सुरू. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चिलीवर मात करून ब्राझीलची क्वार्टर फायनलमध्ये धडक. उरुग्वेला हरवून क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या कोलंबियाशी पडणार गाठ.